विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा 6वा दिवस आहे। अंतिम आठवडा प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होणार आहे आणि यावेळी अधिवेशनाच्या कालावधीवरून विरोधक सरकारला धारेवर धरणार आहेत। सोबतच शेतकरी कर्जमाफी, सोयाबीनचा हमीभाव त्या मुद्द्यावरून सुद्धा रणकंदन होण्याची शक्यता आहे। दरम्यान झी 24 तासचा आवाज अधिवेशनामध्ये घुमणार आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्याचबरोबर ऑपरेशन सैतानवरून वातावरण तापण्याची शक्यता आहे, कारण हे दोन्ही मुद्दे झी 24 तासनं सर्वांच्या समोर आणलेले आहेत। विरोधक दोन्ही मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण लावून धरलेलंच आहे। आजचा अधिवेशनाचा 6वा दिवस आहे, उद्या शेवटचा दिवस असेल, त्यामुळे आज तरी हा मुद्दा उपस्थित केला जातो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच ऑपरेशन सैतान सुद्धा आपण सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे आणि त्याची सरकारनं दखल घेतलेली आहे। आज यावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडतायत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काय नेमकी माहिती आपल्याकडे? सुमारे 1 महिन्यापूर्वी झी 24 तासनं पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण समोर आणलं होतं। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार सहभागी असल्याचं देखील वारंवार आपण पुराव्याद्वारे समोर आणलं होतं, परंतु कुठंही सरकार या संदर्भात कारवाई करताना दिसून येत नाही, खास करून पार्थ पवार यांच्यावर। इतर छोटे मासे पकडले जात आहेत, परंतु मोठे मासे मात्र पकडले जात नाही आहेत आणि यावरूनच वारंवार विधानसभा असू दे किंवा विधान परिषदेमध्ये हा मुद्दा येणं अपेक्षित होतं, परंतु तसं आतापर्यंत झालेलं नाही। विरोधकांनी सांगितलेलं आहे की आम्ही अंतिम आठवडा प्रस्ताव जो विरोधकांचा असतो त्या मुद्द्यांच्या या प्रस्तावाच्या माध्यमातून हा आवाज उठवू आणि आज अंतिम आठवड्याचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। आपण आता ते पाहणं गरजेचं आहे की विरोधक कितपत या मुद्दा उचलून धरत आहेत। आपल्याला वारंवार मी सांगितलेलं आहे की हा मुद्दा आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून उचलून धरू। त्यामुळे आज अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण हे दोन्ही सभागृहामध्ये चर्चेला येऊ शकतं। त्याचबरोबर ऑपरेशन सैतानच्या माध्यमातून काल आपण अल्पवयीन मुलींची लग्नासाठी विक्री होत असल्याचं प्रकरण समोर आणलं होतं, त्यावर देखील दोन्ही सभागृहामध्ये चर्चा अपेक्षित आहे। कारण कालचा जो ऑपरेशन सैतान आपण जे समोर आणल्यानंतर प्रचंड संतप्त भावना या महिला आमदारांनी त्याचबरोबर इतर आमदारांनी नेत्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळं हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे झी 24 तासनं समोर आणल्यानंतर कदाचित आज चर्चा या दोन्ही सभागृहामध्ये होऊ शकते। त्याचबरोबर अंतिम आठवडा प्रस्तावाच्या माध्यमातून शेतीमालाला भाव मिळत नाही आहे, सोयाबीन विक्री केंद्र सुरू नाही आहेत, कायदा सुव्यवस्था प्रश्न, असे अनेक मुद्दे हे विरोधक चर्चेला आणू शकतात। अगदी कृष्णात, हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत आणि त्या संदर्भात आज काही सभागृहामध्ये चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा।